त्याच्यामुळं लाडक्या बहिणीची चाळणी लावली. मग नमो शेतकरीचे काऊन येत नाहीत? आम्हाला तारीख सांगा. कशी तारीख सांगता येईल भाऊ? कवा कोणाचं 0 दाखवतंय, कोणाचं 137 रुपये, कोणाला 123 रुपये. हे पीक विमा असतो. लाडकी बहीण योजना बंद, पीक विम्याचं काय? आता हे लाडकी बहीण योजना बंद हे काय मी म्हणायलो नाही. मला वाटतं लाडकी बहीण योजना चालू राहावा, शेतकऱ्यांचा पीक विमाही मिळावा. कारण सध्या शेतकरी पीक विम्याची इतकी वाट पाहलेत, फक्त तारीख सांगा म्हणले, तारीख कोणत्या तारखेला येणार. पण आता नेमकं हे पैसे का मिळत नाहीत? लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असतानासुद्धा महिलांना हे 1500 रुपये येत नाहीत. शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळण्याची तारीख जानेवारी महिन्यात होती, मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. मग आता याच्यामागं काय कारण आहेत हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि तुमच्याही लक्षात येणार आहे की नेमका पीक विमा का मिळत नाही, शेतकऱ्यांचं महाडीबीटीचं अनुदान का मिळत नाही, शेतकऱ्यांना अतिवृष्टी होते ते अनुदान लवकर मिळत नाही, शेतकऱ्याच्या बाबतीत कोणत्याही घोषणा होतात मग त्या शेतकऱ्यांना का मिळत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना चालू केली आणि ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस फक्त प्रत्येक लाडक्या बहिणीनं अर्ज करायचा आणि 1500 रुपये महिन्याला मिळवायचे. मग कोण पात्र कोण अपात्र काहीच मिळ नव्हता. आणि त्याच्यानंतर मग लावली छाटणी. आता ही काऊन लावली काय नाही हे तुम्हाला आता पुढं ज्या तुम्ही गोष्टी ऐकता त्यावेळेस तुमच्या सगळं लक्षात येणार आहे. मग त्यामध्ये पीक विमा असेल, तुमचं महाडीबीटीचं अनुदान असेल किंवा कोणत्याही ज्या योजना शेतकऱ्याच्या बाबतीत राबवल्या जातात. आता नमो शेतकरीचा हप्ता 8वा किती वाट पाहावा लागली. आता खरं पाहिलं तर 9वा भेटायला पाहिजे होता का नाही? काऊन भेटणं माहिती आहे का? ते सगळं लक्षात येईल तुमच्या. आता या लाडक्या बहिणींची मग चाळणी सुरू केली. ज्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे त्यांना नाही, ज्यांच्या घरात कोणी नोकरीला आहे त्यांना नाही, ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स भरल्या जाते त्याला नाही. बरं ठीक आहे, हे अगोदरच शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं होतं. यायला नाही दिली तरी ह्याच्या घरचं बरं असन, काही फरक पडणार नाही. पण आता तुम्हीच मला सांगा, तुमच्या घरची महिला पात्र असून सुद्धा लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता येतोय, मग एखादा येत नाही आणि पुन्हा एखादा येतोय, असं व्हायलंय का नाही? असं बऱ्याच महिलाच्या बाबतीत व्हायलंय. शेजारी महिलात गप्पा चालत्यात, ती म्हणती मला आला ह्या महिन्याचा आणि ही दुसरी म्हणती मला आलाच नाही. मग हिला वाटतं आता येईन मला वाट पाहती, पुढचा तिला येतो आणि हिला येत नाही. असे बऱ्याच महिलांचे हे हप्ते बंद पडलेस. जवळपास 71 लाख महिलांचे हप्ते हे बंद झालेले आहेत म्हणून. म्हणजे या महिला अपात्र ठरल्यात. यायनं मग बँकेची KYC केली, यायनं लाडक्या बहिणीच्या वेब पोर्टलवरही KYC केली, तरी या लाडक्या बहिणीला हे पैसे येईनच. बरं, ज्याच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, ज्याच्याकडे वाहन आहे, ज्याचे इन्कम टॅक्स भरते ठीक आहे त्याला नाही, पण पात्र महिलाला येईनच. हे खरं आहे का नाही? कमेंट करून सांगा फक्त तुम्ही, हे खरं आहे का नाही आणि तुम्हाला पटत आहे का? आता दुसरी गोष्ट राहिली पीक विम्याच्या बाबतीत. मला सांगा, शासनाचा शासन निर्णय होता, पीक विमा पद्धती जी राबवली आता ही सुधारित त्याच्यावरच सरळ दिलेलं होतं की पीक कापणीचा अहवाल गेल्याच्या नंतर 21 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं का नाही, जर 21 दिवसात पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना तर त्या पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना 12% व्याजासहित रक्कम देणं गरजेचं आहे. आणि त्या पीक विमा कंपनीला जर राज्य शासनानं त्यांचा हप्ता दिला नाही तर राज्य शासनानं हे 12% द्यायचे. हे तर ऐकलेलं आहे का ना तुम्ही? मग बरेच जण नुसत्या कमेंट करतात फक्त पीक विमा काऊन येत नाही, पीक विमा काऊन येत नाही आणि लाडक्या बहिणींचे पैसे का बंद पडायलेत. आता तुम्हाला ते सविस्तर सांगतो नेमका प्रकरण काय आहे. राज्य सरकारनं ही लाडकी बहीण योजना आणली, हिची कोणीच मागणी केलेली नव्हती. केंद्र सरकारनं PM किसान योजना आणली होती, या योजनेची कोणीच मागणी केलेली नव्हती. त्याच्यानंतर राज्य सरकारनं PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना आणली, याचीही कोणी मागणी केलेली नव्हती. मग ज्या गोष्टीची शेतकरी मागणी करते त्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि ज्याची गरज नाही हे शेतकऱ्याला दिले जाते आणि त्याच्यावरूनच आता न्यायालयानं राज्य सरकारला ठणकावलंय. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये एक महिला होत्या आणि त्या महिला निवृत्त झाल्या.
मात्र निवृत्त झाल्याच्या नंतर 7व्या आयोगाप्रमाणे त्यांना जे निवृत्ती वेतन भेटायला पाहिजे म्हणजे पेन्शन भेटायला पाहिजे ते पेन्शन काही भेटणं गेलं. आणि मग त्या महिलेनं ठरवलं की आता आपल्याला हे जर पेन्शन मिळत नाही तर मग आपल्याला याच्यासाठी न्यायालयात जावं लागेल. आणि त्या महिला न्यायालयात गेला. आता न्यायालयात गेल्याच्या नंतर महापालिकेच्या वकिलांनी तिथं महापालिकेची जी काही परिस्थिती आहे ती माहिती देण्याचा तिथं प्रयत्न केला. तिथं सांगितलं किंवा राज्य सरकारकडून या लाभासाठी पैसेच मिळत नाहीत, मग हे पैसे आम्ही द्यायचे कुठून? या महिलेला जे पेन्शन 7व्या आयोगाप्रमाणे मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग न्यायालयानं काय सांगितलं, जर राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजनासारख्या गरज नसलेल्या योजना तुम्ही राबवता कशाला? 40,000 कोटी रुपये या योजनेवर खर्च करता, मग अशा योजनांची गरज काय? जर तुमच्याकडे पेन्शनचे पैसे द्यायला पैसे नसतील तर मग या योजना बंद करा आणि ज्या नोकरदारांचं पेन्शन रखडलंय किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्यांच्यासाठी पैसा उपलब्ध करा, असं राज्य सरकारला न्यायालयानं ठणकवलंय. मग आता तुमच्या लक्षात हे आलं असेल की राज्य सरकारकडे समजा पैसा नसन त्याच्यामुळं लाडक्या बहिणीची चाळणी लावली, बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्या पात्र महिला आहेत त्यांनाही पैसे देणं बंद केले. PM किसान योजनेचे पैसे बरोबर हप्त्याला येतात का नाही? ते हप्ता आला तेव्हा बरोबर येतात का नाही? मग नमो शेतकरीचे काहून येत नाहीत? मग नमो शेतकरी योजनेमध्ये किती शेतकरी असे आहेत की ते पात्र असूनही त्यांनाही मिळत नाहीत? हे बरोबर आहे का नाही? गोष्टी पटत असल्या तर कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मला सांगा, पीक विमा. शेतकऱ्यांना पीक विमा किती दिवस झाले वाट पाहिलेत? फक्त शेतकऱ्याची अपेक्षा आहे आम्हाला तारीख सांगा, आम्हाला तारीख सांगा. कशी तारीख सांगता येईल भाऊ? आपण काय फेक्या करीत नाही. उगाच ह्या तारखेला येणार आहे ना, असं येणार आहे ना, असं कॅल्क्युलेशन होणार आहे, तसं कॅल्क्युलेशन. सध्या कॅल्क्युलेशनच पाहू शेतकरी बेजार आहेत. मला सांगा, आता एवढं मोठं AIचं युग आलंय आणि ह्या कॅल्क्युलेशनला असे काय 4-4 महिने लागत असतात का हो? याच्याकडं सरकारकडं माणसं नाहीत का हे कॅल्क्युलेशन करायला? केव्हा कोणाचं 0 दाखवतं आहे, कोणाचं 137 रुपये, कोणाला 123 रुपये. हे पीक विमा असतो. अरे यावर्षी इतकी अतिवृष्टी झाली, इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि शेतकऱ्याला आता कॅल्क्युलेशनमध्ये एवढे पीक विमा तेवढा पीक विमा, हे कॅल्क्युलेशन बघा. याच्यातच असा वेळ जाणार आहे, तुम्हाला पुढची पेरणी करायचा टाईम येणार आहे, तुम्ही मागचं सगळं विसरून जाणार आहेत. हे गोष्ट खरी आहे का नाही? पटत असन तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याच्यामुळं फक्त हे पैसे असे सगळे रखडलेले आहेत. सगळं असाच कार्यक्रम चालू आहे आणि बरं झालं आपल्या इथं न्यायव्यवस्था आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या न्यायव्यवस्थेच्या भरोश्यावर चालतात. सगळ्यात जर सरकारच्या भरोश्यावर असत्या तर लय अवघड झालं असतं. म्हणून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा. शेवटी न्यायव्यवस्थेनं राज्य सरकारला ठणकावलेले. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेतंय, मग ते लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांचे इतर काय अनुदान असतील, या बाबतीत आता काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याचमुळे वारंवार आपलं एक सांगणं असते की शेतकरी मित्रांनो, सगळे जातीभेद विसरा आणि एकत्र या. आम्ही शेतकरी आहोत म्हणून त्यावेळेस कुठंतरी आपल्याला आपलं भलं करून घेता येईल. आता तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान, जय किसान.